पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट। जय हरी माऊली। सोनाई पशु आहार प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट, पावर्ड बाय फिनोलेक्स केबल्स या कार्यक्रमात मी विशाल सवने आपल्या सगळ्या वारकऱ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। माऊली हा इंद्रायणीचा काठ आणि ही आळंदी नगरी। माऊलीच्या नामघोषात, विठू नामाच्या गजरात आणि टाळ घोषाच्या जयघोषात ही संपूर्ण नगरी दुमदुमून निघालेली आहे। आणि याच इंद्रायणीच्या डोहामध्ये वारकरी डुबकी घेतात आणि आपल्या वारीला सुरुवात करतात। श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा म्हणजे तमाम वारकऱ्यांची जणू दिवाळीच। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अगाध श्रद्धेनं पावन झालेल्या या भूमीतून हा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला तेव्हा उपस्थित लाखो वारकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोचली आणि मग वाजत गाजत सुरू झाला आळंदी नगर प्रदक्षिणेचा विलोभनीय कार्यक्रम। या कार्यक्रमात पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं आळंदीमध्ये उपस्थित अनेक वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। संत ज्ञानेश्वरांच्या म्हणजेच माऊलींच्या जयघोषानं अवघी आळंदी नगरी दुमदुमून गेली। नगर प्रदक्षिणेची सांगता झाल्यानंतर माऊलींच्या पुण्य पादुका मोठ्या भक्तिभावानं श्री ज्ञानेश्वर मंदिरात आणल्या गेल्या आणि सुरुवात झाली यथासांग पूजेच्या कार्यक्रमाला। पादुकांना प्रथेप्रमाणे सुगंधी स्नान घालून त्यांची यथासांग पूजा करण्यात आली। पूजेच्या मंगलमय कार्यक्रमानंतर श्री संत ज्ञानोबारायांच्या मंदिरात आरतीचे स्वर निनादू लागले। आरतीनंतर प्रथेप्रमाणे चोपदारांनी शितोळे सरकारांना मानानं महाद्वारातून मंदिरात आणलं। तिथे परंपरेप्रमाणे शितोळे सरकारांचा मानपान करण्यात आला। मग शितोळे सरकारांनी प्रथेप्रमाणे ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं। त्याचवेळी माऊलींच्या जयघोषाने अवघी आळंदी आणि माऊली मंदिर पुन्हा एकदा दुमदुमून गेलं आणि मग माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू झाली। माऊली सध्या मी उभा आहे आळंदीच्या मंदिर परिसरामध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं तर दिंड्या यायला सुरुवात झालेली आहे। मंदिराचा संपूर्ण परिसर दिंड्यांनी गजबजून निघालेला आहे। प्रत्येक दिंडी जी आहे ते विठू नामाचा जयघोष करताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर ज्ञानोबा माऊली, तुकाराम माऊली यांचा जयघोष करताना या ठिकाणी आपल्याला प्रत्येक दिंडीचा वारकरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। तसं जर पाहिलं तर पुढ्या यांचे देखील खेळ खेळले जातात। प्रत्येक वारकऱ्यांचा आनंद जो आहे तो ओसंडून वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच जर पाहिलं तर इथलं वातावरण जे आहे ते भक्तिमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आतमध्ये प्रत्येक गाभाऱ्याच्या आतमध्ये समाधी जी आहे त्या ठिकाणी ज्ञानोबा माऊलींचा पोशाख झालेला आहे। त्याचबरोबर पालखी सजवण्यात आलेली आहे। प्रत्येक वारकऱ्यांना आता वेध लागलेले आहे ते पंढरीला एकदा कधी जातोय असाच काहीसा भाव या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी दिसून येतोय। प्रत्येक जणाला कधी एकदा पंढरीला जातोय अशी निवड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन कानडेसह आळंदी हे गाव पुण्यभूमी हा दैवत्वाचे नाव सिद्धेश्वर। या सिद्धेश्वर मंदिरात मी आहे। खरं तर हे पुण्यभूमी आहे। आपल्यासोबत पालखीचे चोपदार आहेत,
त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया या संपूर्ण या मंदिराचे महत्व त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्याचबरोबर वारकऱ्यांच्या काय भावना आहेत या संदर्भात त्या जाणून घेऊया. माऊली, आपलं स्वागत सांगलीमध्ये. मला जाणून घ्यायचं आहे कारण वारकरी संप्रदायामध्ये या मंदिराचं खूप मोठं महत्व आहे. काय भावना आहेत नेमक्या वारकऱ्यांच्या? पूर्वीच्या काळी परमात्मा सगळ्यांचीच कामं करत होते, पण त्यांना विश्रांती घेण्यासाठी कुठलंच ठिकाण नव्हतं. स्वर्गामध्ये सुद्धा पुण्यात्मे देवापाशी जाऊन बोलायचे, पण देवाने सांगायचं मला निवांत करायचं. म्हणून नामदेवरांनी पत्ता सांगितला भगवंताला, देवा चला आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 शब्दांचा सिद्धपेटी मेळा तो सुख सोळा वर्णी नाही. म्हणजे हा जो आहे पुण्यभूमी आहे त्याचा पत्ता सांगितला. कुठला? आळंदीचा पत्ता. आळंदीमध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला विश्रांती मिळेल म्हणून वारकरी आपल्या ज्ञानोबांपाशी येताना आईच्या भावनेनं येतो आणि आईच्या भावनेनं आईपाशी आल्यानंतर मुलगी सासरकडून आल्यानंतर सासरी कशी वागती आणि आईकडे आल्यानंतर कशी वागती तशी आमची वारकरी ज्ञानोबाकडे आल्यानंतर आईच्या मदतमस्तीसारखी वागतात. आणि देव सगळे जे आहे ते मूळ पीठ हे भगवान शंकराचं. मगाशी आपण सिद्धेश्वर मंदिराबद्दल सांगितलं. आता आपण ज्या ठिकाणी आहोत ते अत्यंत पवित्र जागा आहे. अशी मान्यता आहे की या ठिकाणावरून माऊली समाधीसाठी गेले. काय सांगाल एकंदरच या जागेसाठी? ही या ठिकाणावर ज्ञानोबा हे आपण पाहिले प्रवेशद्वार आहे. ह्या प्रवेशद्वारामध्ये निर्माण करण्याकरता ही जागा निर्माण करण्याकरता नामदेवरायांच्या घरातले सर्व मुलं इथे नारा विठा गोविंदा सखा माधा तुका ही सगळी मंडळी 14ची 14 मंडळी ज्ञानोबारायांच्या सिंहासन ही सगळी तयारी त्यांनी केलेली. आणि त्याच तयारी केल्यानंतर जे आपण सिद्धेश्वर भगवान शंकराचं मंदिर पाहिलं त्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जी संतांची बैठक झाली आणि त्या बैठकीनुसार ज्ञानोबारायांना समाधीची आज्ञा श्रीगुरूंनी केली. ती आज्ञा त्या बैठकीत केली आणि प्रवेशद्वार येते. ह्या प्रवेशद्वारातून ज्ञानोबाराय समाधीला आतमध्ये गेले. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळी आहे आणि माझ्यासोबत सोबदार आहेत. या समाधीवरती आपण जर पाहिलं तर विष्णूची जी चिन्ह आहेत ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही चिन्ह नेमकी कोणत्या स्वरूपात आणि कुठे दर्शवलेली आहेत. माऊली, काय सांगाल? ही चिन्ह मला पाहायची आहे. पद्म, हे पद्म आहे, चक्र, शंख आणि गदा ही या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. काहीशी जरा आपल्याला नजर थोडीशी त्यावरती रोखून ठेवायला लागते त्यावेळेस आपल्याला ही संपूर्ण चिन्ह जी आहेत विष्णूची जी चिन्ह आहेत ते शंख, चक्र, गदा या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. एकूणच जर पाहिलं तर या संपूर्ण आळंदी नगरीमध्ये 3 ते 4 लाख भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या समाधीपासून ते बाहेर जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांब इतकी रांग लागलेली आहे आणि इतकेच भाविक जे आहेत संपूर्ण परिसरामध्ये आहेत. हे संपूर्ण भाविक जवळपास 2 दिवसापासून रांग लावून या समाधीचं दर्शन घेतात. या सध्या ठिकाणी आपण आहोत. एकूणच जर पाहिलं तर अत्यंत भक्तिभावाचं वातावरण या संपूर्ण आळंदी नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन गणेश कानडेसह विशाल सवणे, साम टीव्ही, आळंदी. पालखी सोहळा सुरू झालेला आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये एक आवाज कानावर आपसूक पडतो तो म्हणजे माऊली गंध, माऊली गंध, माऊली गंध. आणि हा नामाचा टिळा लावण्याचं काम हे छोटे वारकरी करतात. या इंद्रायणीच्या संपूर्ण परिसरामध्ये आणि आळंदीमध्ये असे असंख्य छोटे वारकरी आहेत जे नामाचा टिळा लावतात. मी यांच्याकडे जातोय आणि यांच्याकडून जाणून घेतो त्यांची दिनक्रम काय असतो. माऊली, नाव काय तुझं? उद्धव राजकुमार नागरे. माऊली, तुझं नाव? रोहन शंकर वाबळे. किरण दीपक आवारी. अरे, तुम्ही सकाळी किती वाजता उठता हे सगळं गंध लावायला? 5 वाजता. 5 वाजता उठता. मी 6:30 वाजता आलोय. आणि दादा तू? मी चाकणवरून येतो, मला 8 वाजता येईल. चाकणवरनं येतोय, 8 वाजता यायला उठतो कितीला सकाळी? मी 6ला. सकाळी 6ला उठतो, हा 5ला येतो. अशा प्रकारचा त्यांचा दिनक्रम असतो. बरं, तुम्ही हा जो नामाचा टिळा लावताय तो कसा आवाज देता सगळ्यांना? माऊली गंध, माऊली गंध, माऊली गंध. तुम्ही किती लावता गंध? दिवसाला किती वारकऱ्यांना गंध लावता? 200-300 वारकऱ्यांना तरी लावतो आम्ही. 100-200. पैसे किती जमतात? माझे 500, कधी 600, कधी 700 असे होते. जेवढे होईल तेवढे. किती पैसे घेतो त्यांच्याकडून गंध? ज्यांची मर्जी त्यांची इच्छा. तू किती घेतो पैसे? त्यांची मर्जी. त्यांची मर्जी. म्हणजे वारकरी जे पैसे देतील, जो देईल त्याच्याकडून पैसे घ्यायचे
जो नाही देईल त्याच्याकडून पैसे नाही मिळाले तरी चालतात, पण आपली जी सेवा आहे ते देण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी वारकरी जे आहेत ते स्पष्टपणे आपल्याला करताना दिसतात. हे छोटे वारकरी जे काम करतात ते दिसतात. बरं मला एक सांग, जे पैसे मिळतात त्याचं तू काय करतोस? जे पैसे मिळतात त्याचं मी आता आम्हाला अधिक महिन्यात सुट्ट्या होत्या. अधिक महिन्यात मी गंध लावला, 10-11 हजार रुपये केले. मम्मीला जोडवे केले, मला काहीतरी सोनं केलं मी अंगठी. आणि आता गण लावतो मी 2-3 दिवस झाले. काल माझे 550 रुपये झाले. तर माझा गल्ला आहे घरी, त्या गल्ल्यात टाकतो मी. पैसे जमवतो, घर खर्चाला पैसे देतो. बरं बाळा तू काय करतो? वया पुस्तकं घेतो. पप्पांना काही त्रास नाही देत. पप्पांचं त्यांचं, माझ्या पैशाची मीच वया पुस्तक घेतो. पैशाचं तुझ्या दरवर्षी तूच वया पुस्तक घेतो. बाळा तू? मी पण वया पुस्तकं घेतो. आई बँकेमध्ये पैसे टाकतो. नक्कीच माऊली, खरं तर हे छोट्या वारकऱ्यांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांना जे पैसे मिळतात ते या वयात खरं तर लहान मुलांनी खाऊसाठी वापरले पाहिजेत, त्यांच्या मौज मजेसाठी वापरले पाहिजेत. मात्र हे सगळे वारकरी जे आहेत ना, हे छोटे वारकरी, हे आपल्या घर खर्चासाठी पैसे देतात. आई वडिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास नको, त्याचबरोबर आपल्या शालेय शिक्षणासाठी हे पैसे कसे उपयोगी मार्गी लागतील या दृष्टीने संपूर्ण जे छोटे छोटे वारकरी आहेत ना, हे गंध लावतात. ही वारी या लहान मुलांना आर्थिक नियोजन शिकवते. कॅमेरा पर्सन गणेश कानडेसह विशाल सवने, साम टीव्ही, आळंदी. पाऊले